नमस्कार मित्रांनो, टॅलीटेक सोल्युशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत टॅली प्राईम 7.1 बीटा व्हर्जनचे फीचर्स. टॅली एक नवीन रिलीज लॉन्च करणार आहे, टॅली प्राईम 7.1. पण तत्पूर्वी तुम्हाला 7.1 बीटा व्हर्जन्स मिळून जाईल. त्याची डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी इथे फीचर्स दाखवतो टॅली प्राईम 7.1 बीटा व्हर्जनचे. फीचर्समध्ये इनव्हॉइस टेम्पलेट्स आहे, ऑटो रॅप टेक्स्ट, अकाउंटिंग एनहान्समेंटमध्ये तुम्ही डिस्काउंट अमाऊंट वाईज ही मेन्शन करू शकतात. त्याच्यानंतर HSN लिस्ट अँड व्हॅलिडेशन्स, सिग्नेचर इमेज इन इनव्हॉइस, ॲड टर्म्स अँड कंडिशन इन इनव्हॉइस, आणि लास्ट वन इज IMS इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम्स. चला तर आपण पहिल्या फीचर्सकडे जाऊ, इनव्हॉइस टेम्पलेट्स. हा माझा टॅलीचा रिलीज आहे 7.1. तुम्ही ते पाहू शकतात. हा माझा रिलीज 7.1 बीटा व्हर्जन्स आहे. तर आता आपण पाहूया इनव्हॉइस टेम्पलेट्स. टॅलीने प्री डिफाईन्ड इनव्हॉइस टेम्पलेट्स दिलेले आहेत. यापूर्वी आपण इनव्हॉइससाठी कस्टमायझेशन यूज करायचो. लाईक तुम्हाला एखादा इनव्हॉइस फॉर्मॅट डिझाईन करायचा असेल तर तुम्हाला तो आउटसोर्सिंग करायला लागायचा. सो आता टॅलीने तुम्हाला बाय डिफॉल्ट ऑप्शन्स दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी एकदा एक एंट्री ओपन करतो. तुम्ही जेव्हा एंट्रीमध्ये जाल आणि प्रिंटमध्ये एंटर करून इथे तुम्हाला हा फर्स्ट टेम्पलेट आहे, जो आता हा मी इथे सिलेक्ट केलेला आहे, टॅलीचा क्लासिक फॉर्मॅट. ओके, सो मी तुम्हाला इथे दाखवतो. चेंज टेम्पलेट्स ऑप्शन्स तुम्हाला इथे भेटून जाईल. हा इथे चेंज टेम्पलेटमध्ये तुम्हाला टोटल टॅलीने 7 टेम्पलेट दिलेले आहेत. हा फर्स्ट टेम्पलेट आहे, सेकंड टेम्पलेट, थर्ड टेम्पलेट, फोर्थ, फिफ्थ, 6 आणि हा 7. हा जो 7th वाला टेम्पलेट आहे हा टॅलीचा क्लासिक फॉर्मॅट आहे, जो ऑलरेडी आपण यूज करत होतो या अगोदरच्या रिलीजमध्ये. बट ह्या 7.1 मध्ये क्लासिक फॉर्मॅटमध्येही चेंजेस केलेले आहेत टॅलीने. त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघत असणार, इथे तुम्हाला दिसेल कंपनी नेम बोल्डमध्ये गेलेला आहे, कॉन्टॅक्ट, ईमेल, GST नंबर हे बोल्डमध्ये आहे, लोगो डिफाईन आहे इथे. त्यानंतर बायर डिटेल्समध्ये चेंजेस आहेत, फॅक्स, ईमेल. सो ओव्हरऑल हा थोडासा लुक टॅलीने चेंज केलेला आहे. आणि इथे तुम्ही इमेज ॲड करू शकता, सिग्नेचर इमेज ॲड करू शकतात, किंवा तुम्ही डिजिटल सिग्नेचरही यूज करू शकता, तीही तुम्ही इथे ॲड करू शकता. तर आपण आता पुढे जाऊ टेम्पलेट 1 मध्ये. सो मी तुम्हाला इथे टेम्पलेट 1 दाखवतो. हा टेम्पलेट 1 आहे. सो टेम्पलेट 1 झूम करूया आपण इथे. आता ह्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला इथे दिसत असणार, इथे टायटल, सबटायटल, कंपनी डिटेल्स. कंपनी डिटेल्समध्ये उद्यम आणि CN नंबर ॲड केलेला आहे टॅलीने. त्यानंतर लोगोचं इथे ऑप्शन दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे मेन्शन आहे, कॉन्टॅक्ट नंबर, GST नंबर, ईमेल ID. सो बेसिकली ही कंपनी डिटेल्स आहे. त्यानंतर इथे पार्टी डिटेल्स इथे तुम्हाला दिसेल, बायर डिटेल्स, इन्व्हॉइसिंग डिटेल्स इथे तुम्हाला दिसेल. इन्व्हॉइसिंग डिटेलमध्ये इथे इन्व्हॉइस नंबर ॲड आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, आयटम डिस्क्रिप्शन्स, सर्व्हिस असेल तर सर्व्हिस. त्यानंतर HSN ब्रेकअप आणि इथे सिग्नेचर. सिग्नेचरमध्ये ऑल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सिग्नेचरचा ऑप्शन्स भेटेल. सो ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सिग्नेचर ॲड करू शकतात, सिग्नेचर इमेज ॲड करू शकतात, आणि जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर पाहिजे असेल तर तुम्ही डिजिटल सिग्नेचरही ॲड करू शकता. तर ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही चेंजेसही करू शकतात. तर चेंजेससाठी मी तुम्हाला इथे ऑप्शन्स दाखवतो.
से फॉर एक्झाम्पल तुम्ही हा तुम्हाला जर टेम्पलेट यूज करायचा असेल सो तुम्ही इथे चेंजेस करू शकतात. चेंजेसमध्ये इथे ॲड और रिमूव्ह फील्ड्स ऑप्शन दिलेलं आहे. शो मोर करतो इथे मी. आता हे ऑप्शन्स आहे, ह्यामध्ये तुम्हाला काही ॲडिशन करायचं असेल तुम्ही इथे ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे मी कंपनी डिटेलमध्ये फॅक्स नंबर येस करतो, वेबसाईट येस करतो, बँक डिटेल येस करतो. बँक डिटेलमध्ये बँक सिलेक्ट करतो मी. त्याच्यानंतर पॅन नंबर येस करतो. सो बेसिकली ह्या गोष्टी मी इथे ॲड केलेल्या कंपनी डिटेल्समध्ये. पार्टी डिटेल्समध्ये हे ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स पाहिजे तुम्ही ते ॲक्टिवेट करू शकतात. सो ॲक्टिवेट डिॲक्टिवेट ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेला आहे. चेंजेस सेव्ह करतो मी, झूम करतो. सो फॅक्स नंबर आहे बघा, हा फॅक्स नंबर इथे मी ॲड केलेला आहे. वेबसाईट इथे ॲड केलेली आहे आता. त्यानंतर इथे पार्टी डिटेल्स आहे. पार्टी डिटेल्समध्ये मी काही चेंजेस केलेले नाही. सो बेसिकली इथे मी बँक डिटेल ॲड केलेली होती, ती बँक डिटेल इथे तुम्हाला दिसेल. सो ह्या पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एखादा वॉटरमार्क ॲड करायचा असेल सो तुम्ही वॉटरमार्कही ॲड करू शकतात फॉर्मॅटमध्ये. सो वॉटरमार्क ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन्स भेटतील, टेक्स्ट आणि इमेज. सो वॉटरमार्क तुम्ही इमेज स्वरूपात ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे इमेज सिलेक्ट करतो, कंपनी लोगो, स्टार ट्रेडर्स, अलाइनमेंट टाईप सिलेक्ट केलं, साईज मीडियम, इथे मी ऑपेसिटी मीडियम ठेवतो. सो इथे तुम्हाला हा लोगो ॲड झालेला ॲज अ वॉटरमार्क. ओके. त्यानंतर हा वॉटरमार्क मला टेक्स्टमध्ये जर पाहिजे असेल तर मी इथे टेक्स्ट सिलेक्ट करतो. टेक्स्टमध्ये इथे मेन्शन करतो मी हे माझा पेड इनव्हॉइस आहे, सो पेड सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे मी कलर सिलेक्ट करतो. कलर नंतर इथे अलाइनमेंट, आता मी इथे हॉरिझॉन्टल सिलेक्ट करतो, साईज, सी, पेड. सो हा वॉटरमार्क तुम्ही इथे ॲड करू शकता या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे हेडर इमेज. सो हेडर इमेज तुम्ही ॲड करू शकता टॅलीमध्ये. मी इथे हेडर इमेजमध्ये गेलो, यूज इमेज इन कंपनी हेडर येस करतो. त्यानंतर इमेज पाथ तुम्ही जी इमेज तुमच्या सिस्टममध्ये आहे त्याचा पाथ इथे तुम्ही देऊन इमेज सिलेक्ट करू शकतात. कंपनी लोगो, इमेज. त्यानंतर ही इमेज तुम्हाला कुठे प्लेस करायची आहे, बिलो इनवॉइस टायटल की अबाव इनवॉइस टायटल्स. सो मी इथे सिलेक्ट करतो बिलो इनवॉइस टायटल. त्यानंतर हा ऑप्शन्स आहे फिट इमेज टू पेज विथ. सो मी इथे येस करतो आणि अप्लाय इमेज. आता हा जो हेडर आहे हा मला ऑल पेजेसवरती पाहिजे की फक्त फर्स्ट पेजेसवरती पाहिजे, हा इथे तुम्हाला ऑप्शन्स इथे दिसून येईल. सो मी इथे ऑल पेजेस सिलेक्ट करतो. सी, हा माझा हेडर ॲड झालेला आहे, स्टार ट्रेडर्स. त्याच पद्धतीने तुम्ही फुटरही ॲड करू शकतात. फुटरसाठी इथे ॲरो दिलेला आहे हेडर इमेजच्या बाजूला, इथे क्लिक करा, ॲरोवरती फुटर इमेजचा ऑप्शन्स भेटेल. त्यानंतर इथे यूज इमेज येस करा, सेम कंपनी लोगो सिलेक्ट करतो. अदरवाईज तुम्हाला काही हेडरमध्ये काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल तर ॲज अ लोगोच्या स्वरूपात तर तीही तुम्ही ॲड करू शकता. लास्ट पेज, सी. ओके. सो हेडर इमेज आणि फुटर इमेज आपण इथे ॲड केलेला आहे. आता आपण बघू कस्टम फील्ड्स. सो टॅलीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला एखादा ऑप्शन्स ॲड करायचं असेल ती फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे टॅलीने. तुम्हाला इथे जस्ट सिलेक्ट करायचं आहे कस्टम फील्डमध्ये. कस्टम फील्डमध्ये तुम्हाला इथे कंपनी डिटेल्स हे सेक्शन्स आहेत, कंपनी डिटेल्स, फुटर डिटेल्स आणि पार्टी अँड इनवॉइस डिटेल्स. सो बेसिकली तुम्हाला कस्टम फील्ड कोणती ॲड करायची. आता मी इथे सिलेक्ट करतो कंपनी डिटेल्स. सो कंपनीच्या रिलेटेड मला इथे इन्फॉर्मेशन्स ॲड करायची आहे. सो मी इथे फॉर एक्झाम्पल टॅन नंबर ॲड केला, सो टॅन नंबरही येऊन जाईल. और अदरवाईज तुम्हाला मॅन्युअली काही ॲड करायचं असेल सो तुम्ही मॅन्युअली ॲड करा.
मॅन्युअली. फॉर एक्झाम्पल मी इथे सिलेक्ट करतो ट्रक लायसन्स नंबर. ओके, ट्रक लायसन्स नंबर इथे डिफाईन करतो. त्यानंतर इथे ऑप्शन्स आहे फुटर डिटेल्स. फुटरमध्ये मला काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल सो तीही मी ॲड करू शकतो. सो बेसिकली आता मी इथे फुटरमध्ये काही टाकत नाही. पार्टी अँड इनव्हॉइस डिटेल्स. पार्टी अँड इनव्हॉइस डिटेल्समध्ये मला काही ॲड करायचं सो तेही मी इथे ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला इथे पार्टीचा उद्यम नंबर ॲड करायचा आहे. सो तो मी इथे सिलेक्ट करतो. एंटर करून मी चेंजेस सेव्ह करतो. झूम करून तुम्ही पाहू शकता. कंपनी डिटेलमध्ये मी ड्रग लायसन्स नंबर ॲड केला होता, तो इथे आला आहे. त्यानंतर पार्टी डिटेल्समध्ये मी इथे उद्यम नंबर ॲड केला होता, तोही इथे तुम्हाला दिसून येईल. उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर आपण चेक करूया फॉन्ट अँड कलर. सो आता हा फॉर्मॅट आहे. आता ह्याचा फॉन्ट तुम्हाला चेंज करायचा आहे किंवा कलर चेंज करायचा असेल सो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे फॉन्ट अँड कलर. फॉन्ट तुम्हाला कोणता पाहिजे सो मी इथे एरियल ब्लॅक सिलेक्ट करतो. थीम कलर जर तुम्हाला चेंज करेल तुम्ही थीम कलर चेंज करू शकता. मी इथे नन ठेवतो, मला थीम कलर चेंज करायची नाही आहे. नो चेंजेस. बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड जर कलर जर चेंजेस करायचे असेल तर मी बॅकग्राऊंड कलर इथे सिलेक्ट करू शकतो. बॅकग्राऊंड कलर सपोज मी इथे स्काय ब्लू सिलेक्ट करतो. त्यानंतर फॉन्ट कलर मला जर चेंजेस करायचे असेल तर मी इथे करू शकतो. मी इथे सध्या ऑटो ठेवतो. सो या पद्धतीने हा माझा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. त्यानंतर ऑप्शन्स आहे एडिट फील्ड प्रॉपर्टीज. एडिट फील्ड प्रॉपर्टीजमध्ये हे जे ॲट्रिब्यूट्स आहे ह्याचाही तुम्ही फॉन्ट चेंज करू शकतात. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे ॲट्रिब्यूट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एडिट प्रॉपर्टीजमध्ये बोल्ड आहे सो आता मी इथे इटॅलिकमध्ये मेन्शन करतो इटॅलिक्स. ॲडव्हान्स फील्डमध्ये हे ऑप्शन्स दिलेले आहेत फॉन्ट साईज कलर. सो हे तुम्ही चेंज करू शकता. ओके, फॉन्ट कलर फॉर एक्झाम्पल मला कंपनी नेम चेंज करायचं आहे फॉन्ट. सो बेसिकली मी ऑरेंज ग्लो इथे मेन्शन करतो. अलाइनमेंट. ओके, सो हा माझा फॉन्ट कलर चेंज झालेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही ॲट्रिब्यूट्सचं प्रॉपर्टीज चेंज करू शकता. इमेजचंही ॲट्रिब्यूट तुम्ही चेंज करू शकता. इमेज तुम्ही लोगोस इथे ॲड करू शकता. ओके, आता हे जे आपण चेंजेस केलेले आहेत हे तुम्हाला सेव्ह करावे लागणार. सेव्ह करण्यासाठी इथे ऑप्शन्स दिलेला आहे सेव्ह टेम्पलेट. सो हा टेम्पलेट 1 मी यूज केलेला आहे. सो टेम्पलेट 1 इथे मी माझ्या टेम्पलेटचं नाव इथे डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल माय इनव्हॉइस फॉर्मॅट. सो हा जो इनव्हॉइस फॉर्मॅट मी डिझाईन केलेला आहे हा मला इथे सेट करायचा आहे. इथे ऑप्शन्स तुम्हाला दिसेल सेट ॲज डिफॉल्ट फॉर ऑल सेल्स. सो मी इथे सिलेक्ट करतो ऑल सेल्ससाठी. त्यानंतर शो ॲडिशनल कॉन्फिगरेशन इथे यस करतो. सो हा टेम्पलेट आहे माझा हा पर्टिक्युलर ह्या कंपनीसाठी यूज करायचं आहे की माझे दुसऱ्या कंपनी ज्या टॅलीमध्ये मेंटेन आहेत त्यासाठीही यूज करायचं आहे. सो त्यासाठी यूज करायचं असेल तर तुम्हाला इथे ऑल कंपनी सिलेक्ट करावं लागेल. अदरवाईज फक्त तुम्हाला या कंपनीसाठी सिलेक्ट करायचं सो दिस कंपनी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सेव्ह आउटपुट सेटिंग यस. सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथे प्रिव्ह्यू बघू शकता. सो प्रिव्ह्यूमध्ये इथे मला वॉर्निंग आलेली आहे 1 ऑर मोर इमेजेस और वॉटरमार्क लिंक टू टेम्पलेट्स आर इनव्हॅलिड फॉर्मॅट.
सो बेसिकली मला इथे एंटर करून माहिती सॉरी अपडेट करतो. पुन्हा मी इथे जातो माय इन्व्हॉइस फॉर्मॅटमध्ये, कॉन्फिगरेशनमध्ये, त्यानंतर इथे कंपनी लोगो ते मी सर्च करतो. लोगो शो कंपनी लोगोमध्ये मी लोगो डिफाईन करतो. लोगो पाथ, इमेज, सेव्ह करतो. एक सेकंड. तर आता आपला हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट आपण पाहूया. प्रिव्ह्यू बघूया आता. सो हा प्रिव्ह्यू आहे आपला. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट तुमचे डिझाईन करू शकतात ॲज पर युअर बिझनेस स्टँडर्ड्स. सो आपण आता हा एकच टेम्पलेट बघितलेला आहे. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही दुसरे फॉर्मॅट सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक दाखवतो. हा फर्स्ट टेम्पलेट आपण डिझाईन केलेला होता. त्यानंतर सेकंड टेम्पलेटमध्ये काय चेंजेस केलेले टॅलीने. सो सेकंड टेम्पलेटमध्ये बेसिकली जे पोझिशन आहे ती चेंज केलेली आहे. लाईक इन्व्हॉइसची पोझिशन इथे चेंज झालेली आहे. इन्व्हॉइस डिटेल्सची. त्यानंतर बायर्स डिटेल्सची पोझिशन राईट साईडला घेतलेली आहे. ह्या दोन्ही डिटेल्स इथे राईट साईडला घेतलेलं आहे. कंपनी लोगो लेफ्ट साईडला आणि त्यानंतर इथे कंपनी डिटेल्स इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर टेम्पलेट 3मध्येही चेंजेस आहे. कंपनी लोगो, कंपनी डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, उद्यम आणि GST नंबर इथे दिलेला आहे. त्यानंतर इन्व्हॉइस नंबर्स, इन्व्हॉइस डिटेल्स आणि बाय डिटेल्स पूर्णपणे लेफ्ट साईडला दिलेले आहे. त्यानंतर आपण बघूया टेम्पलेट 4मध्ये कंपनी लोगो तुम्हाला इथे राईट साईडला दिसत आहे. कंपनी डिटेल्स, ईमेल, कॉन्टॅक्ट, त्यानंतर इन्व्हॉइस डिटेल्स लेफ्टला आणि बाय डिटेल्स राईटला. टेम्पलेट 5मध्ये मल्टिपल लोगोजचा ऑप्शन दिलेला आहे. सो बेसिकली कंपनी लोगो तुमचा इथे येईल. त्यानंतर तुम्ही जे पण तुमचे ब्रँड्स आहेत किंवा प्रोडक्ट्स आहे, सो प्रोडक्टचे लोगो तुम्ही इथे ॲड करू शकतात मल्टिपल प्रोडक्ट्सचे. किंवा तुम्ही जर सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये असाल, सो सर्व्हिस रिलेटेड तुमचे जे पण सर्व्हिसेस आहेत त्याचे लोगोज तुम्ही इथे इमेजेस इथे ॲड करू शकता. सो ह्या पद्धतीने तुम्ही मल्टिपल लोगोज ॲड करू शकता. त्यानंतर 6 टेम्पलेट आहे मल्टिपल ॲड्रेस. हा जो मल्टिपल ॲड्रेसचा जो टेम्पलेट दिलेला आहे ह्यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीचे सपोज मल्टिपल ब्रँचेस असतील, सो मल्टिपल ब्रँचेसचा जे पण मल्टिपल ब्रँचेसचे तुमचे ॲड्रेसेस आहेत ते तुमचे इथे तुम्ही ॲड करू शकता ॲड्रेस टाईपमध्ये. इथे तुम्हाला दिसत असेल हा तुमचा प्रायमरी ॲड्रेस येऊन जाईल. त्यानंतर मल्टिपल ब्रँचेसचे मल्टिपल ॲड्रेसेस तुम्ही इथे ॲड करू शकतात. ॲड्रेस टाईप, ॲड्रेस 1, ॲड्रेस 2 आणि ॲड्रेस 3. आणि हा जो आहे लास्ट वन हा टॅलीचा डिफॉल्ट टेम्पलेट आहे. तर आता आपण बघूया आपला नेक्स्ट फीचर्स, ऑटो रॅप टेक्स्ट. टॅलीने एक नवीन फीचर्स दिलेलं आहे ऑटो रॅप टेक्स्ट. सो बेसिकली ऑटो रॅप टेक्स्ट म्हणजे काय की आता तुम्हाला इथे दिसत असेल नेम ऑफ आयटम. सो नेम ऑफ आयटम इथे मला रीडेबल नाही, मी रीड करू नाही शकत प्रॉपरली.
इवन दो तुम्ही आयटम एखादा क्रिएट करत असाल, फॉर एक्झाम्पल मी ते आयटम क्रिएट करतो. सो आयटम क्रिएशनच्या वेळेस तो आयटम जर माझा लेंदी असेल, त्याचं नाव खूप मोठं असेल, सो ते श्रिंक होत होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मला ते एंट्री लेवलला रीड करायला प्रॉपरली होत नाही. सो त्यासाठी टॅलीने हा ऑप्शन दिलेला आहे, ऑटो रॅप टेक्स्ट. सो ऑटो रॅप टेक्स्ट फीचर्स कसा ॲक्टिवेट करायचा, त्यासाठी तुम्हाला हेल्पमध्ये जायचं आहे. हेल्पमध्ये गेल्यानंतर सेटिंगमध्ये डिस्प्लेमध्ये तुम्ही इथे सर्च करा ऑटो रॅप टेक्स्ट. सो ऑटो रॅप टेक्स्ट तुम्हाला इथे ॲक्टिवेट करायचं आहे. ॲक्टिवेट केल्यानंतर इथे सेव्ह करा. सो आता मी पुन्हा इथून बाहेर येतो, Alt C. आता हा माझं आयटमचं नाव क्रिएट केलेलं मी इथे. सो ह्या पद्धतीने तुम्हाला आयटम शो होईल. सो मल्टिपल लाईन्समध्ये तुमचा तो आयटम्स दिसेल तुम्हाला. सो आता इथे मी ऑलरेडी एक आयटम क्रिएट केलेला आहे. सो मी इथे पुन्हा बाहेर येतो इथून स्क्रीनमधून, पुन्हा वाउचर्समध्ये आलो मी इथे. सो क्लिअरली तुम्ही रीड करू शकता. सेम ऑटो रॅप टेक्स्ट फीचर्स तुम्हाला प्रिंटिंग आणि एक्सपोर्टलाही भेटेल. तुम्हाला इथे प्रिंटमध्ये एंटर करायचं आहे. कॉन्फिगरेशनमध्ये फर्स्ट ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल ऑटो रॅप टेक्स्ट. सो इथे एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे तुम्ही सिलेक्ट करा प्रिंट, एक्सपोर्ट आणि शेअर्स. सो हा ऑप्शन तुम्हाला ऑल प्रिंट, एक्सपोर्ट आणि शेअर्समध्ये मिळून जाईल. सो सेव्ह करायचं आहे. सो आता प्रिव्ह्यू बघू. प्रिव्ह्यू यस करतो मी. झूम. ओके. नेक्स्ट फीचर्स दिलेला आहे अकाउंटिंग रिलेटेड. सो टॅलीने अकाउंटिंग रिलेटेड एनहान्समेंट केलेले आहेत. सो बेसिकली डिस्काउंट लेवलला एनहान्समेंट आहेत. यापूर्वीच्या रिलीजमध्ये डिस्काउंटचा ऑप्शन्स आयटम लेवलला हा फक्त पर्सेंटेजमध्ये तुम्ही डिस्काउंट मेन्शन करू शकत होता. सो आता तुम्ही डिस्काउंट अमाऊंट वाईजही मेन्शन करू शकता. सो आपण बघूया टॅलीमध्ये येऊया. आता ही एंट्री आहे. ह्या एंट्रीमध्ये मी तुम्हाला दाखवतो. ह्या एंट्रीमध्ये मी डिस्काउंट्स इथे माझं अमाऊंट्स मेन्शन केलेलं आहे. सो बेसिकली हा ऑप्शन्स ॲक्टिवेट करायचा कसा. सो ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला इथे कंपनीमध्ये क्लिक करायचं आहे. कंपनीमध्ये क्लिक केल्यानंतर फीचर्समध्ये तुम्हाला इथे यूज डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस हा ऑप्शन्स येस करायचा आहे. ऑप्शन्स येस केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे बोथ पर्सेंटेज अँड अमाऊंट. ओके, तुम्ही अमाऊंट वाईजही सिलेक्ट करू शकता. सो अमाऊंट सिलेक्ट केल्यानंतर फक्त तुम्हाला अमाऊंटचा कॉलम दिसून येईल एंट्री लेवलला. सेव्ह करतो चेंजेस. एक सेकंड, फीचर्समध्ये येतो पुन्हा. ओके, बोथ पर्सेंटेज अँड अमाऊंट. सेव्ह. ओके, सो या पद्धतीने तुम्ही इथे बोथ पर्सेंटेज अँड अमाऊंट तुम्ही मेन्शन करू शकता. सो इथे मी अमाऊंट वाईज मेन्शन केलेलं आहे. सो अमाऊंट इथे 400 अमाऊंट्स लेस झालेली आहे. फॉर एक्झाम्पल मला इथे डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये मेन्शन करायचं आहे. सो पर्सेंटेजमध्ये इथे आलेलं आहे. ओके, सो 10% मीन्स 540 व्हॅल्यू. सो हा जो दिलेला डिस्काउंट आहे हा तुम्ही प्रिंटमध्येही पाहू शकता. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला इथे दिसून येईल डिस्काउंट पर्सेंटेज वाईज अँड अमाऊंट वाईज. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट फीचर्स आहे HSNचा रिगार्डिंग. सो बेसिकली HSN और SSC लिस्ट आणि व्हॅलिडेशन्स हा ऑप्शन्स टॅलीने दिलेला आहे.
सो HSN लिस्ट यापूर्वी कसं आपल्याला HSN लिस्ट आयदर गुगल थ्रू किंवा आपण सीएला विचारायचो आणि त्या पर्टिक्युलर आयटमचा HSN नंबर किंवा पर्टिक्युलर सर्व्हिस असेल तर त्याचा सॅक कोड आपण मेन्शन करायचो. ठीक आहे. सो आता हे इझिली केलेलं आहे टॅलीने. सो एखाद्या प्रोडक्टचं किंवा सर्व्हिसचं HSN तुम्हाला माहीत नसेल, सो तुम्ही बेसिकली टॅलीमध्येच प्रोडक्टचं नेम मेन्शन करा आणि तुम्हाला HSN लिस्ट भेटून जाईल. सो आपण बघूया कुठे आहे तो ऑप्शन्स टॅलीने दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे एक आयटम क्रिएट करतो, स्टॉक आयटम. इथे मी डिफाईन करतो फॅब्रिक, एक्झाम्पल फॅब्रिक. इथे मी क्रिएट करतो पीसेस. HSN डिटेल. सो HSN डिटेलमध्ये मी जेव्हा एंटर करणार, सो टॅलीने इथे प्री डिफाईन्ड HSN आणि SSE कोड दिलेले आहेत. सो मोर दॅन 20,500 HSN तुम्हाला इथे दिसेल. सो तुम्हाला इथे जस्ट प्रोडक्टचं नाव मेन्शन करायचं आहे, फॅब्रिक. सो बेसिकली हा माझा फॅब्रिक आहे. सो फॅब्रिकमध्ये मी इथे मला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. सो ह्यामधून तुम्ही इथे तुमचा HSN सिलेक्ट करू शकता. सो HSN सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक HSNचं डिस्क्रिप्शन्सही इथे येऊन जाईल. सो जस्ट मी सेव्ह करतो. सो हे झालं HSN लिस्ट. आता आपण बघूया HSN व्हॅलिडेशन. सो HSN व्हॅलिडेशन बेसिकली काय होतं, आपण जेव्हा GSTR 1 रिटर्न फाईल करतो, सो तेव्हा आपल्याला HSN वाईज समरी द्यावी लागते. सो HSN वाईज समरी देताना फॉर एक्झाम्पल आता एखादा मी GSTR 1 रिटर्न फाईल करतोय बट HSN माझा तेव्हा रॉंग असेल, सो मला कसं माहिती पडणार? सो टॅलीने ऑप्शन्स दिलेला आहे. सो बिफोर फायलिंग रिटर्न तुम्हाला इथे चेक करायचं आहे. सो मी डिस्प्लेमध्ये जातो, स्टॅट्युटरी रिपोर्ट, GST रिपोर्ट, GSTR 1. GSTR 1 मध्ये गेल्यानंतर ते पिरियड चेंज करतो मी. ओके. त्यानंतर इथे ऑप्शन्स दिलेला आहे व्हॅलिडेट HSN और SSE. इथे मी क्लिक करतो. सो तुम्हाला इथे दिसून येईल इनव्हॅलिड HSN और SSE काउंट 1. सो इथे माझा एक हा जो HSN मी मेन्शन केलेला आहे हा माझा रॉंग आहे. सो मी इथे एंटर करतो. हा HSN आता माझा हा स्टॉक आयटममध्ये मी मेन्शन केलेला आहे. सो स्टॉक आयटम कोणता आहे? मोबाईल. सो मोबाईल हा माझा स्टॉक आयटम आहे. सो ह्यामध्ये माझा तो HSN रॉंग आहे. तुम्ही हा HSN वाउचर वाईजही चेक करू शकता. टॅलीने इथे वाउचर वाईजचाही ऑप्शन दिला आहे. सो तुम्हाला एंट्री दिसून येईल कोणत्या एंट्रीमध्ये तो माझा HSN रॉंग आहे. सो तुम्ही इथून HSN व्हॅलिडेट करू शकतात मास्टर वाईज और वाउचर वाईज. ओके. सो बेसिकली तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मोबाईल. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन्स येईल अपडेट HSN और SSE डिटेल्स. इथे तुम्हाला डिफाईन करायचं आहे प्रोडक्ट नेम मोबाईल. इथे मी मोबाईल डिफाईन केलं. त्यानंतर इथे मी सिलेक्ट करतो मोबाईल फोन्स, एंटर. डिस्क्रिप्शन आलेलं आहे आणि इथे मी इफेक्टिव्ह डेट फॉर रिवाइज GST डिटेल्स. सो मी इथे फर्स्ट जून डिफाईन करतो, सेव्ह करतो. सो या पद्धतीने तुम्ही HSN व्हॅलिडेट करू शकता. नेक्स्ट फीचर्स आहे सिग्नेचर इमेज इन इनव्हॉइस. सो तुम्ही आता सिग्नेचर इमेजही ॲड करू शकतात इनव्हॉइसमध्ये ॲज अ ऑथराइज सिग्नेटरी. सो आपण पाहूया तो ऑप्शन्स. मी इथे इनव्हॉइस एक ओपन करतो. आता हा माझा इनव्हॉइस आहे. या इनव्हॉइसमध्ये मी इथे प्रिंटमध्ये जातो. प्रिंटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्फिगरचा ऑप्शन्स दिसेल. सो बेसिकली कॉन्फिगरेशनच्या अगोदर तुम्हाला इथे चेंज टेम्पलेटमध्ये जाऊन एडिट प्रॉपर्टीज हा जो फील्ड आहे, एडिट फील्ड प्रॉपर्टीज. ओके. सो इथे जायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर इथे डाऊन करतो मी टॅप करून. इथे तुम्ही टॅप किंवा डाऊन यूज करू शकता.
सो ही माझी इमेज आहे. सो इथे मी चेंज करतो एडिट प्रॉपर्टीज. इथे मी इमेज ॲड करतो सिग्नेचर माझी. हे बघा, इथे माझी सिग्नेचर ॲड झालेली आहे. सो मी इथे सेव्ह करतो. त्यानंतर पुन्हा चेंजेस केलेले आहेत तो सेव्ह टेम्पलेट करतो मी इथे. सेव्ह टेम्पलेट, येस, दिस कंपनी आणि सेव्ह. आता मी पुन्हा एंट्रीमध्ये आलेलो आहे. आता मी इथे प्रिव्ह्यू चेक करतो. प्रिव्ह्यूमध्ये इथे तुम्हाला दिसेल. झूम करतो इथे. सो ह्या पद्धतीने तुम्ही सिग्नेचर इमेज ॲड करू शकता. सो टॅलीने हा नवीन ऑप्शन्स ॲड केलेला आहे. यापूर्वीच्या रिलीजमध्ये हा ऑप्शन्स नव्हता. ह्यासाठी आपण कस्टमायझेशन करायचो. सो बेसिकली तुम्ही सिग्नेचर इमेज ॲड करू शकतात किंवा तुम्ही डिजिटल सिग्नेचरही ॲड करू शकतात. सो डिजिटल सिग्नेचरसाठी तुम्हाला जस्ट इथे सिग्नेचरमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर आणि इथे तुमचं डोंगल अटॅच पाहिजे सिस्टमला. सो डोंगलमधून तुमची सिग्नेचर फेच होईल आणि ती तुमची इनव्हॉइसमध्ये प्रिंटिंगमध्ये ऑथराइज सिग्नेटरीमध्ये दिसून येईल. त्यानंतर आता आपण बघूया नेक्स्ट फीचर्स आपला. सो आपलं नेक्स्ट फीचर्स आहे ॲड टर्म्स अँड कंडिशन इन इनव्हॉइस. सो आता तुम्ही टर्म्स अँड कंडिशनही ॲड करू शकतात इनव्हॉइस लेवलला. तो ऑप्शन आपण आता बघूया. तर मी ते इनव्हॉइस ओपन करतो. एंटर, प्रिंट. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला वाउचर लेवलला सेटिंग करावी लागेल. सो बेसिकली मी इथे वाउचर अल्टरेशनमध्ये जातो. इथूनही तुम्ही वाउचर अल्टर करू शकतात, वाउचर टाईप अल्टर करू शकतात. कंट्रोल एंटर, ओके. और किंवा तुम्ही इथे अल्टरमध्ये जाऊन वाउचर टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सेल्स. त्यानंतर इथे ऑप्शन्स तुम्हाला दिसेल टर्म्स अँड कंडिशन्स. सो टर्म्स अँड कंडिशन इथे तुम्ही ॲड करू शकता, येस. त्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन्स टाईप तुम्ही इथे ॲड करू शकता. मल्टिपल टाईप्स इथे तुम्ही ॲड करू शकता तुमच्या टर्म्स अँड कंडिशनचे. जस्ट तुम्ही इथे सेव्ह करा. टर्म्स अँड कंडिशन टाईप नेम मेन्शन करा, एंटर करा आणि इथे तुम्ही टर्म्स ॲड करा. सो बेसिकली मी इथे ऑलरेडी टर्म्स माझे ॲड केलेले आहेत. हे माझे टर्म्स आहेत, हे फॉर कॅश सेल्ससाठी आहेत आणि हे टर्म्स अँड कंडिशन्स माझे क्रेडिट सेल्ससाठी आहेत, ओके. सो बेसिकली इथे मी ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले आहेत टर्म्स अँड कंडिशन्स वाउचर लेवलला. सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एंट्री ओपन करायची आहे. सेल्स एंट्री मी इथे जातो, सेल्स एंट्री ओपन करतो. कोणत्याही सेल्स एंट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता. एंटर करून अगेन तुम्हाला इथे कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन टर्म्स अँड कंडिशन्स ऑप्शन्स ॲक्टिवेट करायचं आहे. सो इथे तुम्हाला फुटर डिटेल्समध्ये शो टर्म्स अँड कंडिशन्स हा ऑप्शन दिसेल. एंटर करा, सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर इथे प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता. सो बेसिकली आता हे माझं टर्म्स अँड कंडिशन्स जास्त असल्यामुळे सेकंड पेजवरती गेलेलं आहे इनव्हॉइस माझा. सो इथे मी झूम करून तुम्हाला दाखवतो टर्म्स अँड कंडिशन्स. सो ही टर्म्स अँड कंडिशन हे माझे क्रेडिट सेलसाठी मी सिलेक्ट केलेलं आहे, ओके. हा सेकंड पेज, फर्स्ट पेज. सो आता सपोज या इनव्हॉइसमध्ये मला कॅश सेल्सचे टर्म्स अँड कंडिशन यूज करायचे आहे. सो त्याच्यासाठी मी पुन्हा कॉन्फिगरेशनमध्ये जातो. शो मोर करायचं इथे. शो मोर केल्यानंतर इथे ऑप्शन्स तुम्हाला दिसेल शो मोर, ओके. शो मोर एंटर करायचं आहे. शो मोर केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स. टर्म्स अँड कंडिशन्समध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसेल टर्म्स अँड कंडिशन्स. एंटर करायचं इथे आणि इथे मी सिलेक्ट करतो कॅश सेल्स. कॅश सेल्स केल्यानंतर सेव्ह करतो आणि इथं तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो. सो तुम्हाला इथे दिसेल प्रिव्ह्यूमध्ये माझे हे टर्म्स अँड कंडिशन्स चेंज झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही इनव्हॉइसमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स ॲड करू शकता.
त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट आणि लास्ट फीचर्सकडे जाऊया, इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम्स. सो टॅलीने जो हा फीचर्स दिलेला आहे इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम्स, हा बेसिकली इनपुट टॅक्स क्रेडिट कंट्रोल करण्यासाठी दिलेला आहे. सो आपले सप्लायर काय करतात की इनव्हॉइसेस पोर्टलवरती अपलोड करतात. ओके, बट कधी केव्हा केव्हा काय होतं की एखादा सप्लायर एखादा इनव्हॉइस मिस आउट करतो, तो अपलोड करत नाही किंवा रॉंगली अपलोडेड करतो. सो ह्याचा ट्रॅक तुम्ही कसा ठेवू शकता, सो त्याच्यासाठी टॅलीने इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम ही दिलेली आहे. सो आता आपण बघूया कसं आपण ते ट्रॅक करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पोर्टलवरून जे तुमचे वेंडर्स असेल, वेंडर्सने जे पण इनव्हॉइसेस अपलोड केलेले असेल ते तुम्हाला पोर्टलवरती दिसत. आपण काय करायचो ह्यापूर्वी की आपण GSTR 2B आपण ओपन करायचो, 2A ओपन करायचो आणि तिथे आपण क्रॉस व्हेरीफाय करायचो. टॅलीमध्ये ज्या आपल्या एंट्र्या झालेल्या आहेत परचेसेसच्या आणि ज्या पोर्टलला GSTR 2A मध्ये दिसत आहे ते आपण क्रॉस व्हेरीफाय करायचो, बरोबर. सो तोच ऑप्शन्स तुम्हाला इथे टॅलीने दिलेला आहे. बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, पोर्टलवरती जे तुमचे अपलोड झालेले आहेत GSTR 2 मध्ये इनव्हॉइसेस ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. सो डाउनलोडसाठी तुम्हाला इथे एक्सचेंजचा ऑप्शन दिलेला आहे. एक्सचेंजमध्ये सेकंड ऑप्शन्स आहे ऑल GST ऑप्शन्स. ऑल GST ऑप्शन्समध्ये तुम्हाला इथे डाउनलोड, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला, एक्सचेंजमध्ये GST ऑप्शन्समध्ये डाउनलोड IMS इनवर्ड इनव्हॉइसेस इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा GST रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. सो इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचे व्ह्यूज सगळे डाउनलोड होतील इनव्हॉइसेस. तुम्हाला OTP विचारेल. फर्स्ट ऑफ ऑल OTP टाकून तुमचे डायरेक्ट तुमच्या पोर्टलवरून ते इनव्हॉइसेस इथे टॅलीमध्ये अपलोड होतील. सो अपलोडेड इनव्हॉइसेस आपण चेक कसे करू शकतो. सो तुम्हाला इथे जायचं आहे गो टू मध्ये गेल्यानंतर जस्ट टाईप करा IMS मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन्स भेटेल इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम्स. मी इथे एंटर करतो. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल, हा मी पिरियड इथे सिलेक्ट केलेला आहे ऑलरेडी. मे मंथचा पिरियड आहे. सो मे मंथमध्ये जे माझे ऑलरेडी डाउनलोड केलेले आहेत मी इथे. सो हे जे डाउनलोड केलेले इनव्हॉइसेस आहे माझे ब्लूमध्ये दिसत आहे, जे पोर्टलवरून फेच झालेले आहेत आता. ओके, आणि माझे ऑलरेडी मी बुक्समध्ये जे एंटर केलेले आहेत हे ज्या माझ्या ब्लॅकमध्ये ऑलरेडी दिसत आहे. सो हा फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम हा रिपोर्ट ओपन कराल तेव्हा बाय डिफॉल्ट हा जो आहे डिफॉल्ट IMS व्ह्यू आहे. ओके, सो तुम्ही इथे रिकन्सल व्ह्यू पण ऑप्शन दिलेला आहे, ॲक्शन व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे आणि बुक व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे. सो आपण फर्स्ट बघू डिफॉल्ट IMS व्ह्यू. डिफॉल्ट IMS व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसत असेल टोटल वाउचर्स माझे 4 आहेत. इनव्हॉइस फाइल्ड बाय सप्लायर. ओके, सो सप्लायरने इनव्हॉइस फाईल केले आहेत की नाही. ठीक आहे, जेव्हा सप्लायर अपलोड करतो आणि अपलोड केल्यानंतर ते रिटर्न फाईल जेव्हा तो करेल GSTR 1 तेव्हा आपल्याला इथे ही इनव्हॉइस इथे दिसेल. पण आताच्या केसमध्ये काय झालेलं आहे की त्या एंट्र्यात मला इथे दिसत आहे इनव्हॉइस येट टू बी फिल्ड बाय सप्लायर. सो बेसिकली त्यांचं इनव्हॉइस जनरेट झालेलं आहे. सो इनव्हॉइस जनरेट झाल्यामुळे GSTR 2A मध्ये ते मला दिसत आहे माझं इनव्हॉइस. ओके, बट सप्लायरने अजून रिटर्न फाईल केलेलं नाही. सो त्यामुळे ते माझं इथे येट टू बी फाईल्ड बाय सप्लायरमध्ये दिसत आहे. सो येट टू बी फाईल्ड बाय मध्ये 2 ऑप्शन्स आहेत, ॲक्शन रिक्वायर्ड आणि ॲक्शन टेकन. सो बेसिकली मी हे ऑलरेडी ॲक्शन घेतलेली आहे याच्यावरती. सो ॲक्शन कसं घ्यायचं आहे, सो मी ते तुम्हाला दाखवतो. इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे हे जे इनव्हॉइसेस आहे हे जर करेक्ट असतील इनव्हॉइसेस, सो तुम्हाला इथे जस्ट सिलेक्ट करायचं आहे आणि इथे ऑप्शन दिलेला आहे सेट ॲक्शन स्टेटस. सेट ॲक्शन स्टेटसमध्ये दिलेलं आहे ॲक्सेप्टेड.
सो इन्व्हॉइसेस अगर प्रॉपरली असेल तर तुम्ही एक्सेप्ट करू शकतात. इन्व्हॉइसेस जर रॉंग असेल सो तुम्ही रिजेक्टेड किंवा पेंडिंगमध्ये ठेवू शकता. सो मी इथे एक्सेप्टेड करतो आणि ते रिमार्क्स जर मला ॲड करायचं सो इथे मी रिमार्क्स ॲड करतो. ओके. सो ते तुम्हाला इथे ॲक्शन टेकन मध्ये दिसणार. त्यानंतर आपण बघूया आता रिकन्साइल व्ह्यू. रिकन्साइल व्ह्यू. सो हा आहे रिकन्सिलेशन व्ह्यू. रिकन्सिलेशन व्ह्यूमध्ये अगेन हे चारही इन्व्हॉइसेस मी ॲक्सेप्ट केलेले आणि ऑलरेडी रिकन्साइल केलेले आहेत. सो त्यामुळे मला हे रिकन्साइलमध्ये दिसत आहे. ओके. सो हे माझे ऑलरेडी रिकन्साइल झालेले आहेत. त्यानंतर आपण बघूया ॲक्शन व्ह्यू. ओके. ॲक्शन व्ह्यूमध्ये आपण ऑलरेडी जे ॲक्शन घेतलेली आहे सो ॲक्सेप्टेड केलेलं आहे की रिजेक्टेड केलेलं आहे की पेंडिंग केलेलं आहे ते मला इथे दिसेल. सो ऑलरेडी चारही इन्व्हॉइसेस मी इथे ॲक्सेप्ट केले. सो ॲक्सेप्टेडच्या ऑप्शन्समध्ये मला इथे ते इन्व्हॉइसेस दिसत आहे. त्यानंतर आपण जाऊया बुक्स व्ह्यू. आता हा बुक्स व्ह्यू आहे. सो बुक्स व्ह्यूमध्ये माझे 4 वाउचर्स, 4 इन्व्हॉइसेस, परचेस इन्व्हॉइसेस रिकन्साइल मी केलेले आहेत. ओके. हां, बट इथे मला आता इथे दिसत आहे अवेलेबल ओनली इन बुक्स. सो याचा अर्थ काय की ही जी एंट्री आहे ही माझी फक्त टॅलीमध्ये झालेली आहे, बट हा इन्व्हॉइसेस माझ्या पोर्टलवरती नाही आहे. सो बेसिकली सप्लायरने तो इन्व्हॉइसेस अपलोड केलेला नसेल. सो मी इथे एंटर करून बघतो. सो हा माझा इन्व्हॉइसेस आहे. ऑर्बिट एंटरप्राइजेस हा माझा सप्लायर आहे. सो ह्या सप्लायरने अजून GST अपलोड केलेलं नाही. सो मी याला कॉल करणार. सो कॉन्टॅक्ट मला इथे ऑप्शन्स दिसेल कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो कॉन्टॅक्ट डिटेलवरती क्लिक करून तुम्ही त्याला कॉल करू शकता आणि त्याला सांगू शकतात की हे इन्व्हॉइसेस तुम्ही अपलोड केलेले नाही सो प्लीज अपलोड करा. सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इनपुट टॅक्सवरती कंट्रोल करू शकतात. तर आता आपण पाहिले आहेत फीचर्स 7.1 बीटा व्हर्जनचे. आपण एकदा गो थ्रू करूया. फर्स्ट आपण पाहिलं इन्व्हॉइस टेम्पलेट्स. इन्व्हॉइस टेम्पलेट तुम्ही कसं यूज करू शकता. तुम्ही तुमच्या बिझनेस स्टँडर्डप्रमाणे फॉर्मॅट सिलेक्ट करू शकतात, त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकतात. त्यानंतर ऑटो रॅप टेक्स्ट फीचर्स आपण बघितलेलं आहे. ऑटो रॅप टेक्स्टमुळे तुम्ही प्रॉपरली आयटम किंवा एखादा लेजर जर लेंदी असेल, त्याचं नाव मोठं असेल, सो तुम्ही प्रॉपरली रीड करू शकतात. त्यानंतर अकाउंटिंग इन्व्हॉइसमध्ये आपण डिस्काउंटचा ऑप्शन्स बघितला. तुम्ही डिस्काउंट इन्व्हॉइसमध्ये पर्सेंटेज वाईज, अमाऊंट वाईज मेन्शन करू शकतात. प्रिंटिंग लेवललाही तुम्हाला अमाऊंट वाईज, पर्सेंटेज वाईज डिस्काउंट दिसून येईल. त्यानंतर HSN लिस्ट आणि HSN व्हॅलिडेशन आपण पाहिलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रोडक्टचं HSN तुम्ही तिथे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याचं HSN मिळून जाईल किंवा सर्व्हिस असेल तर सर्व्हिस कोड, SSC कोड, SSC कोड तो तुम्हाला मिळून जाईल. त्याचं व्हॅलिडेशनही तुम्ही करू शकता टॅलीमध्ये GSTR 1 रिपोर्टमध्ये जाऊन. तोही आपण ऑप्शन आता बघितलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट फीचर्स आपण बघितला सिग्नेचर इमेज. सिग्नेचर इमेज तुम्ही इन्व्हॉइसमध्ये ॲड करू शकतात. डिजिटल सिग्नेचरही तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही इन्व्हॉइसेसमध्ये ॲड करू शकतात. आणि लास्ट वन इन्व्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम. इन्व्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम ही आता आपण पाहिलेलं आहे. इन्व्हॉइस मॅनेजमेंट सिस्टममुळे तुम्ही तुमच्या इनपुट टॅक्सवरती कंट्रोल ठेवू शकतात. होप सो तुम्हाला हे सर्व फीचर्स कळले असेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, टॅली प्राईम 7.1 ऑफिशियली लॉन्च झालेला नाही आहे, बट त्याचा बीटा व्हर्जन्स तुम्हाला मिळून जाईल. बीटा व्हर्जन डाउनलोड करण्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बीटा व्हर्जन्स डाउनलोड करू शकतात आणि इन्स्टॉल करू शकतात. हां, बट इन्स्टॉल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या टॅलीचा डेटा बॅकअप घ्या फॉर युअर सेफ्टी. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आम्हाला फॉलो करा
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर ही तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल सो तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, जेणेकरून तेही हे फीचर्स यूज करू शकतील. सर्व फीचर्स युजफुल आहेत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मी देत जाईन. सो थँक्स फॉर एव्हरीवन फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय.